मित्रांनो, अशीच स्वामींची शिकवण प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। स्वामी भक्तांनो, आज हा स्वामींचा संदेश तुमचं सर्व दुःख नष्ट करून टाकेल आणि तुम्हाला आनंद तुमच्या घरात घेऊन येईल। त्यामुळे संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि हा संदेश नक्कीच तुम्ही मन लावून 18 मिनिटे नक्कीच ऐका। मित्रांनो, जीवनामध्ये मनुष्याजवळ जर का पद, पैसा, रंग, रूप आलं की तो अहंकार गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो। पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणाच्याच गोष्टीचा हा गर्व, अहंकार नसावा आणि कारण जे देऊ शकतो ना तो परत घेऊ पण शकतो, हे नेहमी लक्षात आणि डोक्यात आपण ठेवले पाहिजे। म्हणून स्वामी म्हणतात की बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे, पण त्यामुळे तुम्हाला स्वतःला आनंद ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे। दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नका, फक्त आपल्या हिमतीवर तुम्ही जगामध्ये पुढे जा। तुळशी माळ हा जो खरा आपला दागिना आहे। सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले संसार खूप सारे जोडलेले आहेत आणि उभे केलेले आहेत। आणि अर्थात भगवत नामस्मरणाने अनेकांचे कल्याण झाले आहे आणि कोणीच त्या मार्गाने दुःखी नाही झालाय। म्हणून संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक आणि काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं। परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच आणि सुखच आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते। त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं, हे ज्याने त्याने नक्कीच आपापलं ठरवायचं आहे आणि ठरवलं पाहिजे। म्हणून परमात्माचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसार रूप रोगाचे महान औषध आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे शूद्र, शारीरिक आणि रोगांची, दुःखांची तीळ मात्र ताकद नाही। आणि म्हणून श्रद्धेने व प्रेम मनाने आणि प्रेमाने श्री सद्गुरूंचे नामस्मरण आणि भजन आपण केले पाहिजे। स्वामी म्हणतात की एवढं नको चिंता करू बाळा, जा लवकरच चिंतामुक्त होशील, आशीर्वाद आहे माझा। म्हणून असा आशीर्वाद स्वामी आपल्याला देत आहेत, तर आपल्याला भिण्याची काय गरज। आणि स्वामी आपल्या पाठीमागे नक्कीच आहेत। म्हणून केवळ सद्गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने जरी आपण स्वामी नाम घेत गेलो तरी सर्व प्रकारचे तपे त्यातूनच आपोआप होत जातात। म्हणून तपाचीही तप कुठले आहे, तपाचा सम्राट कोण आहे, तर निश्चिततेने सद्गुरू परमदत्त हे म्हणजे सद्गुरूंकडून प्राप्त झालेले सबीज भगवत नाम आहे आणि ते नामच आपण नक्कीच जपले पाहिजे। गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य या कलियुगात नाही आणि गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे, ना कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती, ईश्वर भक्ती होऊन उच्च स्थानावर विराजमान नक्कीच आहे। म्हणून साधना म्हणजे काय असतं आणि आपण ती कशी करायची आहे, आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो। जसे परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा करावे लागते। आणि ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा, स्वयंवार व आधारित व सर्वस्व अर्पण करून करावा लागतो। म्हणजे एक प्रकारचे तप असते आणि व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने, निष्ठेने व जिद्दीने हे तप करावे लागते। याला साधना असे म्हणतात। मग अगदी ईश्वर प्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते। हे तळमळ अर्थातच ईश्वर प्राप्तीची असते आणि फक्त तीच तळमळ आपल्या अंगात असली पाहिजे। मित्रांनो, साधेपणा हे अंतिम आपलं सौंदर्य आहे, क्षमा ही परम शक्ती आहे, नम्रता हा सर्वात युक्तिवाद मोठा आहे आणि ओळख हा एक चांगला संबंध आहे। स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी आपल्याला मार्ग हे दाखवत असतात। म्हणून अध्यात्म म्हणजे काय हे स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत। आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याकरता जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्ती करता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, तसेच ध्यान, जप, यज्ञ, साधना, तप, दान, धर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टींचा व मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला अध्यात्म असे म्हणतात। ईश्वर प्राप्ती, अध्यात्म हा प्रत्येक जीवाचा मुख्य उद्देश आहे। परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीव गुरफटून गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही। परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वजन्माचे कर्म असतील ना, तर आपण अध्यात्माच्या वाटेवर पूर्वश्रुत कथानुसार अग्रेसर होऊ शकतो आणि आपण पुढेही जाऊ शकतो। म्हणून संबंध, नाते त्यांच्याशी जुळतो
ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नातेसंबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं. म्हणून मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून आम्ही जन्माला आलो आहे आणि तुमची भक्ती करण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलं. म्हणून आपण स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन स्वामींना धन्यवाद धरू द्यायचे. स्वामी, एवढं काय मोठी गोष्ट मागत आहे का मी? आपल्यासाठी आपल्या सर्व सेवेकऱ्यांची इच्छा पूर्ण करणे क्षुल्लक गोष्ट आहे. स्वामी, एवढं नका एखाद्या गोष्टीसाठी तळसळू. स्वामी, एखाद्याची जगण्याची इच्छा आज मरून जाईल, म्हणून आपली जेव्हा इच्छा मरून जात असते ना, तोपर्यंत स्वामी आपली वाट बघत नसतात. आपल्याला ते फळ हे नक्कीच देत असतात आणि लवकर देत असतात. फक्त आपल्याकडे थोडा संयम असायला हवा. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आपल्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा असो, एकावरच आहे, एकाशीच करतो. आणि सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आम्हाला निश्चितच आहे. म्हणून काही गलिच्छ विचारांची लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, आपल्याला चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. हेच ते फालतू लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी ते फिरतात आणि स्वतःला त्या दुधल्या तांदळाचे समजत असतात. पण एकच लक्षात ठेवायचे आहे की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केल्या तरी काही फरक पडू द्यायचा नाहीये. आपले चरित्र, आपले वागणं, आपला स्वभाव असे आहे हे स्वामींना माहिती आहे. आणि तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या. उगाच खोटं नाटं, बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करून घेऊ, नाहीतर तेच तुमच्यावर नक्कीच उलटून येईल. आणि म्हणून तुम्हाला ते चांगलेच कर्म करायचे आहे. जीवनात काही उलटसुलट, चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे, बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की सर्व काही ठीक करतील. हे वाक्य आपण मनात ठेवलं पाहिजे आणि याच्यावर भरोसा देखील ठेवलाच पाहिजे. काही नाती आपल्यासाठी खूप खास असतात आणि ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेत असतो आणि सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढं न्यायच मिळत नाही आणि फक्त कारणं भेटतात. म्हणून एक लक्षात ठेवले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहेत तर दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. आणि जर आपण वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर या जगातले खूप नाते नक्कीच टिकून राहतील. आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात. मग खरं आणि खोट्या फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे आणि तो आपल्याला समजला देखील पाहिजे. म्हणून काही लोकांची विचारसरणी खूप खालच्या पातळीची असते. ते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध किंवा त्यांचे नाव हे बघितले जात नसते आणि म्हणून त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात या वाईट भावना ह्या निर्माण होत असतात आणि मग नाव बदनाम होईल आणि त्यांचे चांगले संबंध हे खराब होतील. पण आम्ही कसे आहोत हे आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले सांगायचे आहे आणि ज्यांना समजायचे ना, ते कोणाचं नाही ऐकत आणि चांगले ते समजत असतात आणि शेवटपर्यंत आपल्या सोबतही असतात. म्हणून कोणाला वाईट समजायचे ते वाईट समजतील, पण स्वामींना माहिती आहे आपण सर्व पद्धतीने चांगले आहोत आणि आपल्या मनामध्ये तसं काही नाही. त्यामुळे आपल्याला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाहीये. आपणही कधीच टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. म्हणून परब्रह्म भगवान आपल्या सर्वांचे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नक्की चरणी आपण विलीन व्हायचे आहे आणि त्यांच्या चरणी आपण पाया पडून त्यांचा नमस्कार घ्यायचा आहे आणि त्यांना धन्यवाद करायचे आहे की आपल्याला त्यांनी एवढा छान जन्म दिला. म्हणून कमळ आणि त्यांचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरी त्याच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाहीत. मग अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाहीत. म्हणून त्याचप्रमाणे प्रत्येकात संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून परमार्थ वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे. या सुख दुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे. म्हणून काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात. संपत्तीच्या गर्वाने पार ते माजून जातात. साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात आणि हाडतोड करतात, पण 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात आणि दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज असणारे, कमजोर आणि साध्या बोळ्या लोकांना दाबून मारतात. तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व आणि असणाऱ्या तुच्छ लेखतात.
आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, जे त्या चालाकीने अज्ञानी लोकांना लुबाडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यायचे की निसर्ग हा चक्र हे परमेश्वर फिरवत असतो. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची फार लायकी काढून जमिनीवर आढळतो. आणि मग आज ज्यांच्यावर तुम्ही हसताय ना, तेच उद्या तुमच्यावर देखील हसणार आहेत. म्हणून कर्माची फळं ही नक्कीच भेटत असतात. आणि एक लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलंय की आज जे अंधारात आहे ना, आज ज्यांच्यावर जग हसत आहे ना, तर ते येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि तो आम्ही आणून देऊ. आणि आमच्या स्वामींवर पूर्णपणे विश्वास हा नक्कीच आहे. आणि स्वामींमुळे आम्ही बिंदास नक्कीच फिरत असतो आणि आमच्या मनामध्ये काही नसतं. म्हणून श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपागृहाने आश्वस्त करतात ना, त्याला हरिहराची देवताही वंदन करतात आणि कळी काळी त्याच्या समोर लोटांगण घालतो. म्हणून काम क्रोधही विकार त्याला क्षरण येत असतात आणि स्वतः रिद्धी देखील त्याच्या घरी पाणी भरत असतात. म्हणून सद्गुरू दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत माहितम्याला नक्कीच प्राप्त होत असतात. म्हणून आपण स्वामींची सेवा ही मनापासून आणि निस्वार्थ मनाने नक्कीच केली पाहिजे. आणि गैरसमज आणि क्रोध हे असं एक विष आहे ना मित्रांनो, की जे एका दिवसापासून सुरू झालेलं अनेक वर्षापर्यंत जपलेलं नातं सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतं. म्हणून कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी आहे की नाते संपुष्टात येते. म्हणून अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा आणि माफी मागा. क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन मात्र नक्कीच घडू शकते. म्हणून आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो, पण तर काहींना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. पण प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काहीतरी मागतच असतो. पण आठवड्यात काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या आणि तेवढा वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व काही विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद सुद्धा देतील. म्हणून एकदा एक आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली आणि त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर मग आणखी सत्कर्म करायला मिळतील. आणि असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणावे. आणि म्हणजेच जीवनात रागा निर्माण होत नाही. आणि धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केले तर त्यात काय वाईट आहे? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल, करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्यागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका ही आपली व्यवस्थित पार पडत असते. म्हणून तर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्यांचा जन्म भेटला. ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी जगून ते दिवस लोटत असतात. पण त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला, मनुष्याला जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगले वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. म्हणून प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे. आणि तिचा उपयोग, सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपल्याला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. आणि जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत आणि नामस्मरणात वेळ घालवा. आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घेऊ शकता. आणि जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल ना, तेवढीच अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती नक्कीच होईल. आणि सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक आणि सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्म, कानकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादींचे जर आपण आचरण जीवनात केले तर अध्यात्मात काही वैयक्तिक जीवनात देखील प्रगती तुमची नक्कीच होत असते. आणि नक्कीच तुमची प्रगती ही प्रगती पथावर देखील जात असते. म्हणून मित्रांनो, अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध म्हणून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. म्हणून डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अर्धगती. हे चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागरूक ठेवून दोघं गोष्टी आपण नक्कीच केल्या पाहिजे. आणि लोक मोहात इतके अडकतात ना की त्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. म्हणून अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच ते गमावतात. मग ती वस्तू असो किंवा माणूस असो. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच मात्र लागत नाही.
म्हणून स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास हा होणार आणि बरेच वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपले स्वामी हे आपली सेवा करत असताना कोण काय बोलतं आणि याकडे लक्ष न देता आपली सेवा करतात आणि करत राहायची आहे. आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली म्हणजे स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी म्हणजे आपण कुणीसाठी तरी नाही तर स्वामींसाठी येतो, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण आपल्या चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य कालांतराने नष्ट होणार आहे, याकडे लक्षात आपण ठेवायला हवं. आणि आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींनी माध्यमातून स्वतःची तस्वीर, नाव, अभयवचन आणि स्वामींचं सर्व काही आपल्याला दिसत असतं. स्वामी भक्ताला ते दिसतंच, कारण तो भक्ती करत असतो आणि स्वामींचं नाव त्याच्या हृदयात असतं आणि ते स्वामी आपल्याला दर्शन देत असतात. हे आपण समजून घ्यायचे आहे, कारण स्वामी आपल्याला जे नामस्मरण आपण करतो त्यामुळे दर्शन देत असतात आणि सांगत असतात की बाळा, तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत कायम आहे. आणि हा अनुभव मला सुद्धा नक्कीच आलाय. म्हणून ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्री आश्रय स्थान म्हणजे परमेश्वर आहे. आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो आणि त्याचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे आणि ते आपल्याला लागणारच आहे. शेवटी श्रद्धेचा देखील भाग आहे आणि म्हणून श्रद्धा ही तुमची असली पाहिजे. आणि जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं ना, तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चरित्र खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. आणि हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. आणि हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आपण स्वामी सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. आणि ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपत्ती आली, अगदी नाईलाज झाला, तर त्यावेळेस आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. आणि जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं आहे आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं आहे. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे, तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपत असते. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. खूप ही महत्वाची गोष्ट आहे. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना किती पापी असलेल्या केले तरी हे देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते आणि हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध नक्कीच करत असते. आणि साधकाचे त्याच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. आणि अर्थात नामस्मरणाने सैरावळी धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण देखील होत असते. म्हणून आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत नक्कीच तुम्ही असले पाहिजे. आणि जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण हे सतत मनात चालू ठेवावे. आणि नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियमबंद, सोवळे-ओवळे आणि विधी सूतक, मासिक धर्म, स्वच्छ अस्वच्छ असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करू शकतो. आणि नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जात जाऊ आणि त्यांचे प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येत जात असतात. आणि म्हणून स्वामींना आपण कधीही सोडू नये. म्हणून माझ्या आयुष्यात असलेल्या गळत काळोखातील दिव्य तेजाचा सूर्यप्रकाश आहात स्वामी आणि तुम्ही. आणि तो प्रकाश असाच माझ्या आयुष्यात राहावा हे स्वामींचरणी प्रार्थना मी नक्कीच करत असतो. रंगात रंगोळी स्वामी धामात, अवघा देहची गुंतवावा स्वामी नामात. सदा सर्वदा स्वामी नाम आळवावे, अवघा देहची स्वामीमय करावे, असे मी माझ्या मनापासून म्हणत असतो. आणि प्रत्येकाला ते म्हणायचे आहे. म्हणून प्रत्येकाला समजवत नाही बसायचे, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, पण एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून त्याला द्या. पण समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजून घेणार नाही आणि समजून शकणारही नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीची आणि आपले स्वतःची किंमत ही कमी करून बसतो आणि आपण कमी ती होऊ द्यायची नाहीये. म्हणून समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देत असते आणि ती वेळच त्याला शिकवत देखील असते. म्हणून तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काची व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचं असते. आणि माझे तेच नाते आहे स्वामी तुमच्याशी. आणि हेच नातं असं टिकून ठेवा. स्वामी
तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर तुम्ही असाच ठेवा. स्वामींनी आपल्याला त्यांचे शिष्य बनवलं आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत आणि हे जीवन त्यांनी दिलंय. आणि रोज आपल्याला 24 तासांमधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम टाकूनच घ्यायचा आहे. मग बघा जीवनात काय बदल घडतात आणि काय तुम्हाला अनुभव येतो. म्हणून माणसाला खूप मोठा भ्रम असतो. मी सेवा केली, मी ती पूजा केली, मी इतका जप पारायण केले, एवढा दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र मठ मंदिर व्यवस्थित चालतात. हा तुम्ही मनातून हे सर्व काही काढून टाका आणि ते आपल्यासारखे लाखो घडवतात आणि मोडतात. हे फक्त लक्षात ठेवा. तुम्ही काहीच नाही करत आणि तुम्ही फक्त माध्यमात नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करा आणि करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. म्हणून तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले, कठपुतली है. इतना सिर्फ ध्यान में रखना. एवढेच ध्यानात ठेवायचं आहे. म्हणून विसर पडणारं काम झाले, गरज सरणार प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मजा हाक मारता आणि फायदा पदरी पडता, तोंड फिरवता. का रे तुम्ही नवच बोलता, तोंडी विसर पडता. आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याने, असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून तुम्ही स्वामींना काहीतरी मान्य केलं असेल किंवा नवस केला असेल तर तुम्ही नक्कीच फेडून टाकायचा आहे. कारण स्वामी त्या नवसाची नक्कीच वाट बघत असतात आणि म्हणून तो शब्द आपण नक्कीच पाळायचा सुद्धा आहे. म्हणून आपल्या अवतीभोवती काही असे लोक असतात जसे दुसऱ्यांच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात आणि आपल्याला मित्रमैत्रिणींबद्दल त्यांचे बरे वाईट आपल्याला सांगत असतात. तेव्हा हे सगळे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील आणि त्यामुळे अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळेत ते ओळखून अशांपासून दूर राहायचे आहे. आणि हे आपल्यापासून रडून ऐकून लोकांना आपल्याबद्दल हसून सांगणारे असतात आणि असे यांची वृत्ती असते. आणि शेवटी अशांची किंमत सर्वांना नजरेत शून्यच असते आणि ती शून्यच असणार सुद्धा आहे. म्हणून प्रत्येकाला जीवनात स्वामींची सेवा ही करायलाच पाहिजे आणि केलीच पाहिजे. म्हणून नियत साफ ठेवा, निंदा करू नका, कुणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नावं ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतःकरणात झुकून बघावे आणि कोणाचा तिरस्कार आपण अजिबात करू नये आणि कोणाला तडकतोड उत्तर समोर सारखे बोलू नका. आणि म्हणून एवढं जर नियम पाळले तर आपण नक्कीच स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेमके आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात आणि ते तुम्ही विचार केला आहे का. म्हणून मित्रांनो, खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र मठ मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहेत आणि असा भेद तुम्ही निर्माण नक्कीच करू नका. तुम्ही जर प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही या स्वतःच्या अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. आणि अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तवाने पावन झालेले स्थान आहे. तसे बघितलं तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे आणि त्यामुळे जरा स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती आणि सेवा आपण केलीच पाहिजे. आणि कुठले स्वामी श्रेष्ठ, कुठले स्वामी असे विनाश्रेष्ठ नाहीत. म्हणून जो खरा भक्त सेवेकरी आहे ना, ज्याला स्वामी काय आहे ते कळले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत आणि तो फक्त एकच बघतो. म्हणून की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. आणि त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार करू नका. त्यांची स्वामी वेळ आली की बरोबर करतील आणि बरोबर त्यांच्याकडून सर्व काही गोष्टी काढून घेत असतील. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुम्ही भरपूर काही गोष्टी या जगामध्ये मिळवू शकता, फक्त ते तुम्ही देवाशिवाय मिळवू शकत नाही. आणि जरी मिळाले तरी तुमचा अंत हा सगळ्यात शेवट हा तुमच्या गरिबीनेच होणार आहे आणि तुमच्याकडे काहीच उरणार नाहीये. म्हणून माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी आणि केव्हा लागते ना हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावलं पाहिजे आणि कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य तुम्ही जीवनात नक्कीच केले पाहिजे. म्हणून जो माझे अन्य भावाने हे पूर्ण शरणागतीने भक्ती सेवा करेल त्याचा योग्य क्षेम अर्थात त्याच्या जीवनाची पूर्ण जबाबदारी मी स्वतः बघत असतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर सगळं सोपवा आणि त्यांची भक्ती नक्कीच करा. ते फळ तुम्हाला देतील आणि नक्कीच ते तुम्हाला चमत्कार देखील दाखवतील. आणि हे जे तुमचे काम अडलेले आहे ते काम तुमचे नक्कीच पूर्ण होऊ शकते आणि तुम्हाला सर्व काही मिळू देखील शकते. म्हणून स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहेत. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व काही माहिती आहे
एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा. देव, मला माझ्या आईवडिलांची स्वप्न नक्कीच पूर्ण करायची आहेत आणि भरपूर मोठे सुद्धा व्हायचे आहे. आणि म्हणून मला भरपूर मोठे होऊन पुढे सुद्धा जायचं आहे. म्हणून आपले स्वामी भरपूर श्रेष्ठ आहेत. जीवनात मित्र मैत्रिणी, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामी तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. म्हणून जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माचे फळ भेटेल, तर हे वाक्य क्षमा आणि नक्कीच श्राप तळतळासारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार नक्कीच वाटला पाहिजे आणि तो आशीर्वाद आपण घेतला पाहिजे. म्हणून तू माझे नामस्मरण करतो आणि त्यामुळे तू चिंता करू नकोस. जो माझे नामस्मरण चिंतन करतो त्याला चिंता करायची गरज उरत नाही, असं स्वामी म्हणत आहेत. आणि ते आपल्याला एक वाक्य आणि एक आश्वासन देत आहेत की मी तुझा हात कधी सोडणार नाही. बाळा, तू फक्त माझी भक्ती सोडू नको, म्हणून कधीच कुणाची वाईट करू नका, निंदा करू नका, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. आणि जो स्वामींच्या चरणी नजर झुकवतो ना, स्वामी पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो ना, आणि स्वामी त्याला कधी कुठे मान खाली घालू देत नाही आणि कुणापुढे झुकवू देत नाही. आणि अशी लीला स्वामी समर्थांची आहे. म्हणून बरेच जण देवांचे अस्तित्व मला नाहीत आणि मुळात देव मानण्याची गोष्ट नाही, ते अनुभवण्याची गोष्ट आहे. जसे दुधात तूप, पण ते प्रक्रिया केल्यावर दिसतं, आणि निसर्गात हवा आहे, पण ते अनुभवल्यावर कळतं. तसेच देव परमेश्वर ही साधना भक्ती केल्यावर कळायला नक्कीच लागतं आणि ते कळतात सुद्धा. त्यामुळे कोणी देव नाही असे म्हटले ना, म्हणूनच देवाचं अस्तित्व नाहीच आणि होत नाही. आपण आपली साधना भक्ती करत राहा. वेळ आली की अनुभूती हे आपल्याला येणारच आहे आणि देव आपल्याला सर्व सांगणारच आहे. म्हणून आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्यावर काय आवडतं आणि त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते, त्यानुसार जर वागलो, तर आचरण केले, तर भक्ती सेवा केली, तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी नक्कीच मागतात आणि नक्कीच देत असतात. म्हणून या जगात सर्वांचं लोकांचं नक्कीच भलं हो आणि स्वामी सर्वांचं भलं करो, ही स्वामींचरणी मी प्रार्थना मागेल. म्हणून असं नसते की काही लोक आपल्या सोबत राहून आपल्याशी तोंडून नक्कीच काही गोड बोलतात आणि पण ते आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट भावना ठेवत असतात. आणि त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध ठेवायचे आहे की मग ते संबंध तुम्ही नीट प्रस्थापित करायचे सुद्धा आहे. म्हणून देव भेटावा म्हणून नाही, तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र आणि गुरुचरित्र तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजे. कारण त्यात तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकायला भेटतील आणि त्या गोष्टी एकदा शिकायला भेटल्या किंवा माणूस हा प्रत्येक हुशार होत असतो आणि त्याला सर्व गोष्टीतलं ज्ञान येतच असतं. आणि आयुष्यात मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की फक्त एवढं लक्षात असू द्या, कारण तुम्ही जर म्हणत असाल की जे काही मी करत आहे चांगल्या गोष्टी, त्या सर्व काही स्वामी बघत आहेत, पण मी जे काही वाईट गोष्टी करत आहे ते स्वामी अजिबात बघत नाही, तर असं कधी होत नाही. स्वामी सर्व काही बघतात. म्हणून मांजर जर डोळे धावून दूध पित असली तर तिला असं वाटते की कोणी बघत नाही, पण तसं नाही नसतं आणि तिला सर्व लोक बघत असतात. आणि स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ आशीर्वाद मिळेच अशी चांगली भावना ठेवत असाल ना, तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आई वडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले पाहिजे आणि खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा नक्कीच पूर्ण केल्या पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. तर ते जिवंतपणे इतका मोठा भरभरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेळ करण्याची गरज आपल्याला भासणार देखील नाही आणि उरणार देखील नाही. म्हणून आम्हाला नक्कीच कुठे सुख शांती भेटो आणि अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तस्बिरीकडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते ना, ते आंतरिक परमानंद मिळतो ना, तो कुठेच मिळू शकत नाही आणि तो कुठेही विकत घेऊ शकत नाही. म्हणून आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आणि नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते. ते आयुष्य आपल्याला स्वामींनी दिलं आहे, त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासांमधील नक्कीच 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून बैठक मांडून स्वामींचा जप, श्रोत, पठण, पारायण नक्कीच केले पाहिजे. आणि जेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणाऱ्या खरी अनुभूती, अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काही अर्थ उरत नाही आणि तो अर्थ देखील नसतो. म्हणून भक्ती म्हणजे काय व ती कशी करावी, संत महात्म्यांनी भक्ती करण्यासाठी अनेक ग्रंथ, श्रोत, अभंग, भकरी या लिहून निर्माण केलेल्या आहेत.
हे ग्रंथ श्रोत अभंग वाचताना देवी देवतांची भक्ती, करुणा, वात्सल्य, शिकवण, उपदेश कळतो आणि आपल्यातला गुरुप्रती असलेला भाव जागरूक होत असतो. म्हणून भाव म्हणजेच भक्ती आहे आणि अनेक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत असते. यासाठी आपण ग्रंथ, पारायण, बकरी, कथा, अभंग वाचले पाहिजे आणि त्यातील अर्थ समजून बोध घेऊन आपण भक्ती साधून आत्मकल्याण नक्कीच साधले पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या गुरुच्या कथा, श्रोत, अभंग वाचले पाहिजे आणि त्यांच्या पोथीचे पारायण नक्कीच केले पाहिजे. आणि असे केल्याने भाव जागरूक होतो आणि मग आपल्या आतून गुरुची भक्ती घडत असते आणि मग गुरुकृपा आपल्यावर नक्कीच येत असते. आणि ती गुरुकृपा होण्यासाठी गुरुची भक्ती आपण नक्कीच केली पाहिजे आणि ती भक्ती केल्यावरच आपल्याला सर्व समाधान ते मिळत असतं. आणि म्हणून मित्रांनो, श्री स्वामी समर्थांच्या कथा तुम्ही नक्कीच ऐकल्या पाहिजे आणि त्या कथा ऐकताना तुम्ही भरपूर काही गोष्टी या शिकून जात असतात. आणि म्हणून त्या गोष्टी शिकल्यावर तुम्हाला स्वामींचा अनुभव हा नक्कीच येत असतो. आणि तो स्वामींचा अनुभव आपल्याला आला की आपण स्वामींवर तेवढी जास्त श्रद्धा ठेवत असतो. आणि स्वामींवर जेवढी जास्त आपण श्रद्धा ठेवली, जेवढं जास्त आपण स्वामींना पूजन केलं, तेवढं जास्त स्वामी आपल्यासाठी नक्कीच धावून येत असतात. आणि स्वामींना पण माहिती आहे की आपण त्यांची भक्ती करत आहोत आणि तेही मनाने करत आहोत. त्यामुळे स्वामी आपल्याकडे नक्कीच लक्ष देत असतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, आपण कोणाचा तळतळात घेऊ नका. आपल्याला जे काही मिळत आहे त्यात तुम्ही सुख समाधान नक्कीच माना आणि स्वामींच्यावर भरोसा ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. चुकीचे माणसं जर दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी आपल्याला घडू लागतात. म्हणून आयुष्याचा एक नियम बनवा, जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना विसरून जा. आणि एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे आणि तेच तुम्ही पाळलं पाहिजे. म्हणून नाते गोते भरपूर असायला पाहिजे, पण नात्याला गोता जाणारे एकही नाते नसायला नको. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, श्रीमंत घर कोणतं असतं? सर्व सुख सोयींनी भरलेलं आलिशान घर बघून माणसाची श्रीमंती कळू शकेल, पण माणुसकी कळायला अनुभव मिळवावा लागतो. पण ज्या घरात मन मिळावं आणि कष्टाळू माणसे राहतात ना, त्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदत राहते. घर किती किमतीचे यापेक्षा येथील माणसे किती माणुसकीचे हे महत्वाचे आहे. आणि कोणत्याही माणसाची किंमत त्याच्या माणुसकीवरूनच ठरत असते. म्हणून जिथे माणुसकी असते तिथे घराला घर पण असतं आणि ते सर्वात श्रीमंत घरही असतं. आणि त्या घरात तुम्हाला मान सन्मान पूर्ण मिळेल. म्हणून कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच आपलं स्वतःचं अस्तित्व हे निर्माण होणार नाहीये आणि ते होतही नसतं. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता चांगली आपली असावी लागते. म्हणूनच माणसाचा सर्वात चांगला सहकार्य त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने तुम्ही जीवन जगा. मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे, त्यामुळे संयम ठेवावा लागेल. कारण इथं खोट्याला डोळे झाकून मोठं केलं जातं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो. म्हणून मात्र प्रत्येकाला पडते विषय, फक्त गरज ही प्रत्येकालाच पडत असते. तो विषय वेळेचा असतो आणि पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावत असते. मित्रांनो, एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, पण तुम्ही एकमेकांच्या मदतीला जेवढे जास्त याल तेवढे स्वामी तुमच्या पाठीशी असतील, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि आजचा हा स्वामींचा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग असेच आपण पुढे संदेश तुमच्यासाठी आणत राहू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. भेटूया पुढच्या अशाच एका अलौकिक आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.